वेलकम टू माय ब्लॉग। आज आले आहे मी अलिबागमध्ये। आज मी 1 महिन्याभराचा एक कोर्स केला होता फोटोग्राफीचा, त्याचा सर्टिफिकेट भेटणार आहे। सो मी खूप ह्या दिवसाची वाट बघत होते, कारण मला फायनली हा सर्टिफिकेट भेटणार आहे। सो आपण जाऊया। तुम्ही बघू शकता की आमची RCTची गँग आता हळूहळू सगळे येत आहेत। हा आहे विक्की दादा आणि हा आहे मुसी। ते आता मला रस्त्यामध्ये भेटले आहेत। ती मी आलेले आहे RCTमध्ये आणि आता आतमध्ये चालले मी। हे मी आता चालले आहे आतमध्ये। ही सगळी आमची कोर्सची बॅच आहे। ज्या क्षणाची मी वाट बघत होती तो क्षण आला आणि मला फोटोग्राफीचं सर्टिफिकेट भेटलं। कोर्समधून निघाल्यावर आम्ही आलो आहोत अलिबाग बीचला। अलिबागला आलो आणि अलिबाग बीचवर नाही आलो असं कधी झालेलंच नाही। तर हे बघा, आम्ही आलो आहोत अलिबाग बीचला। सगळं किती सुंदर नजारा आहे। आम्ही आलो आहोत किल्ल्यावर, कुळाबा किल्ला याच्यावर आलो आहोत। आम्ही आता चालतोय। आता किती मिनटं लागतील तरी पण 5 मिनटावर आम्ही पोचू। मग तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल किल्ला कसा येतो। आम्ही आलो आहोत किल्ल्यामध्ये। आता इथे दरवाजा आहे ज्यामधून आम्ही एंटर करू। सो आता तुम्ही बघू शकता की बाहेरूनच किल्ला किती सुंदर दिसतोय। एक नंबर किल्ला आहे। तुम्ही नक्की या, अलिबागला आलात की या किल्ल्यावर नक्की तुम्ही व्हिजिट करा प्लीज। केलेला आहोत किल्ल्यामध्ये। हा हातनोळकर साहेब आणि हा विक्की दादा आहे। हा संदेश हातनोळकर, आम्ही त्याला हातनोळकर साहेब बोलतो। आणि तो पण रील स्टार आहे। तो पण इथे खूप स्वच्छता आणि खूप चांगल्या प्रकारे एक नंबर असं काय किल्ल्याची माहिती आपण आणि हे कुळाबा किल्ल्याबद्दल काही माहिती आहे ते तुम्ही इथे बघू शकता। तुम्ही इथे येऊन ती सगळी तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता की काय त्याची हिस्ट्री आहे। इथे आहे भवानी मंदिर किल्ल्यामध्ये। तुम्ही बघूच शकता की इथे पण खूप छान प्रकारे असं मंदिर आहे। इथे आता मस्तपैकी एकदम आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत किल्ल्याच्या। इथे एक तुम्ही बघू शकता की इथे छान एक मंदिर आहे। तिथे आम्ही जाऊच शेवटी। आणि हे किल्ल्याच्या आतमधीतला हा नजारा आहे। हे खूप छान एकदम हिरवळ असं वाटतंय। बघू शकता की सुंदर तलाव आहे एक किल्ल्यामध्ये। इथे खूप छान वाटते, तुम्ही बघू शकता। खूपच सुंदर। हा इथे खूप छान एक मंदिर आहे। खूप एकदम भारी, एकदम खूप सुंदर